विधानसभेच्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच्या कामकाजात सन 2023-24 या वर्षातल्या सुमारे 8,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांबाबत चर्चा आणि मतदान, सन 2024-25 या वर्षाच्या सुमारे 9,734 कोटी रुपये महसुली तुटीच्या अतिरिक्त अर्थसंकल्पाचे सादरीकरण, सहकार कायद्यातील दुरुस्ती विधेयकाला मंजुरी, मराठा आंदोलन प्रकरणातील नेते मनोज जरांगे पाटील यांच्या गृहमंत्र्यांवरील वक्तव्यांच्या प्रकरणात विधानसभा अध्यक्षांनी विशेष चौकशी पथक स्थापन करून उच्चस्तरीय चौकशी करण्याचे दिलेले निर्देश ही विधानसभेच्या कामकाजातील ठळक वैशिष्ट्ये सांगता येतील. सकाळी 10 वाजता विधानसभा कामकाज सुरू झाल्यानंतर राज्यातल्या अवकाळी स्थितीबाबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चिंता व्यक्त करत याबाबत तातडीनं सरसकट मदत करण्यासाठी सरकारने आदेश देण्याबाबत मागणी केली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत शासन दखल घेत असून याबाबत स्थायी आदेशानुसार मदत देण्याबाबत सरकारकडून आदेश दिले जातील असे सांगितले. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य भूविकास महामंडळ यांचे सन 19-20 आणि 20-21 या वर्षांचे अहवाल पटलावर मांडले. यावेळी तापी पाटबंधारे विकास महामंडळ यांचे सन 20-21 आणि 21-22 या वर्षांचे अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आले. वस्त्रोद्योग महामंडळाचा सन 20-21चा अहवाल मांडण्यात आला. त्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी योगेश सागर, दीपक चव्हाण, अमीन पटेल यांच्या नावाची घोषणा तालिका सभाध्यक्षपदी केली. त्यावेळी भाजप सदस्य आशिष शेलार यांनी माहितीच्या मुद्द्याद्वारे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर व्यक्तिगत आरोप करत काही आक्षेपार्ह वक्तव्य केली होती. त्याबद्दल आक्षेप घेत या वक्तव्यांमुळे घटनात्मक पदांवर बसलेल्या व्यक्तींचा अनादर तसंच त्यांच्या जीविताला अपाय होण्याची शक्यता असल्याचं सांगत या प्रकरणी सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याचे निर्देश अध्यक्षांनी द्यावे अशी मागणी केली. यावेळी विरोधकांकडून त्यांच्या वक्तव्याला आक्षेप घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. सभागृहात गदारोळाची स्थिती निर्माण झाली तेव्हा 10:38 10 मिनिटांसाठी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कामकाज तहकूब केलं. त्यानंतर विरोधी पक्षांकडून काँग्रेस गटनेते बाळासाहेब थोरात यांनी या प्रकरणात जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर करण्यात आलेल्या लाठीमाराचा उल्लेख केला. हे आंदोलन शिस्तबद्ध होत असताना त्याची घडावे असं वर्तन करण्यात आल्याचं ते म्हणाले. जरांगे पाटील यांच्या चुकीच्या वर्तनाचं आपण समर्थन करत नसल्याचं सांगून या आंदोलनात वाटाघाटी करण्यासाठी ज्यांचा पुढाकार होता त्यांच्याकडूनच आत्ता आरोप केले जात असल्यानं त्याला वेगळी दिशा देण्याचं राजकारण केलं जात असल्याचं ते म्हणाले. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दोन्ही बाजूंनी आंदोलनाला वेगळं वळण देऊन कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणारे बोलवते धनी कोण याचा शोध घेतला जावा असे प्रतिआव्हान दिले. सभागृहात गोंधळाची स्थिती होती. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या विषयावर निर्देश देताना लोकशाही मूल्य आणि संसदीय लोकशाहीच्या मापदंडासाठी गंभीरपणे या विषयाकडे पाहण्याची गरज असल्याचं सांगत सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात जरांगे पाटील जे काही बोलले त्यापेक्षा त्यामागचा बोलवता धनी कोण याचा शोध घेणं महत्त्वाचं असून त्याचा शोध घेतला जाईल असं सांगितलं. त्यानंतर सन 2023-24च्या सुमारे 8,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेला सुरुवात करताना बाळासाहेब थोरात यांनी राज्यातल्या महसूल विभागातल्या तलाठी भरती प्रकरणातल्या गोंधळामुळे अनेक तरुणांना संधी असूनही रोजगार मिळू शकले नसल्याकडे लक्ष वेधले. हरिभाऊ बागडे यांनी राज्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष वेधताना दुधाला दर देण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला. माजी मंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातल्या शेतकरी आत्महत्या, विमा योजना याबाबत मुद्दे उपस्थित केले. वैभव नाईक यांनी कोकणच्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रश्न उपस्थित केले. अबू आझमी यांनी मानखुर्द गोवंडी मतदारसंघातल्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. नाना पटोले, यशोमती ठाकूर, किरण लहामटे, सुनील प्रभू, संजय जगताप, राम सातपुते, लता सोनवणे, श्रीनिवास वनगा, रोहित पवार, मनीषा चौधरी आदी सदस्यांनी चर्चेत भाग घेतला.
त्यानंतर दुपारी 1 वाजता गिलोटीन चर्चा रोध असल्याने मंत्र्यांच्या उत्तरानंतर मागण्या संमत करण्यात आल्या. पुरवणी मागण्यांनंतर कामकाज पत्रिकेतली 3 विधेयकं संमत करण्यात आली. त्यानंतर दुपारी 2 वाजता उपमुख्यमंत्री वित्तमंत्री अजित पवार यांनी राज्याचा पुढील 4 महिन्यांचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात 9,734 कोटी रुपयांची महसुली तूट अपेक्षित असल्याचं ते यावेळी म्हणाले. त्यात राज्याची राज्यकोषीय तूट 2024-25 मध्ये 99,288 कोटी असल्याचं त्यांनी सांगितलं. या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला असून राज्यातल्या शाश्वत विकासाची ग्वाही त्यांनी दिली आहे. या अर्थसंकल्पात मातंग समाजासाठी अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (आरटी) याची स्थापना करण्याची घोषणा त्यांनी केली. जिल्हा वार्षिक योजनेसाठी अर्थसंकल्पात 18,165 कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणा वित्तमंत्री अजित पवार यांनी केली आहे. अर्थसंकल्पीय भाषणानंतर कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं.